स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग 59वा आणि त्याचं विवरण. काळ जाई भराभरा ते आताच काही करा, वयसा गेलियावर कैसे साधे हित बर, आळसाने नाशी येले कर्मरत उत्कर्षले, करा कल्याण आपुले तेणे सर्व संतोषले, सर्व चाले सुखासाठी करंटाई नको गाठी, गाठ बांधा ऐक्याची हो युक्ती बुद्धी शक्ती घ्या हो, स्वर्ग इहलोकी आहे विवेकाने जो तो पाहे, बाळा स्वर्ग सुखानंद श्री स्वामी स्वरूपानंद. याचा भावार्थ असा, काळ भरभर पुढे जातो आहे, आपलं आयुष्य कमी कमी होत जातं आहे. जे काही साध्य करायचं आहे ते आत्ताच लगबगीनं करा. वय संपून गेल्यावर आपलं हित कसं बरं साध्य होईल? आळसामुळं कार्य नासून गेलं, पण जे योग्य वेळी कर्मरत होतात त्यांचा उत्कर्ष होतो. तुम्ही आत्मकल्याण साधा, त्यामुळं सर्वांना संतोष होईल. जे जे कष्ट करता आहात ते सुखप्राप्ती व्हावी या तीव्र इच्छेनंच ना, मग शाश्वत सुखच शोधा. त्या बाबतीत अल्पसंतुष्ट राहण्याचा करंटेपणा करू नका. युक्ती बुद्धी आणि शक्ती यांचं ऐक्य साधा आणि उत्तमात उत्तम जे सुख आहे तेच मिळवा. विवेकानं विचार केल्यास ध्यानात येईल की स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो या इहलोकातच आहे. माझ्या दृष्टीनं श्री स्वामी स्वरूपानंद यांची कृपा आणि त्यांनी सांगितलेलं साधन करणं हाच स्वर्ग सुखानंद आहे. आता या अभंगावरचं चिंतन असं, आपल्याला जीवनात आनंद हवा, सुख शांती तृप्ती हवी, यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. बहिर्मुख वृत्तीचा माणूस मूढपणाने सुखासमाधानाच्या नाना क्लुप्त्या शोधत असतो. कल्पनेतच तो भरकटत असतो. विषयतृष्णा पूर्ण कराव्यात, विविध क्षेत्रात स्वामित्व प्राप्त करून घ्यावं, धनमानाचा संग्रह वाढवावा, यातच तो गुरफटून जातो. बालपण, तरुणपण, प्रौढपण, वृद्धत्व केव्हा संपून गेलं किंवा जातं याचा त्याला पत्ताच लागत नाही. स्वहिताचा विचार तो करतच नाही. मनुष्य जन्म केवळ भोगासाठी नाही तर तो परमार्थ करण्यासाठी प्राप्त झालेला आहे याचं भान त्याला येतच नाही. काळगती तर प्रचंड आहे. मृत्यू केव्हा कधी येईल हे सांगता येत नाही. आयुष्य संपून गेल्यावर आत्महित कसं साधता येईल? काहींचं आयुष्य केवळ आळसात जातं, निरुद्योगात जातं. काहींचं कर्मामागून कर्म करण्यात जातं. पण अशाश्वत गोष्टींच्या प्राप्तीतून खरं सुख समाधान प्राप्त होत नाही याचं भान त्याला येत नाही. आपण शाश्वत सुखाचा अखंड समाधानाचा शोध घेतला पाहिजे हे तो जाणतच नाही. त्याचं जीवन प्रपंचाचा आदर आणि परमार्थाचा अनादर करण्यात निघून जातं. वास्तविक हा करंटेपणा आहे. हा करंटेपणा टाकून द्यावा. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जयास वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. देवाचा आत्म्याचा शोध घेऊन त्याचं भजन करावं. आपली सारी युक्ती बुद्धी शक्ती आत्यंतिक सुख जिथं आहे त्याच्या प्राप्तीसाठी उपयोगात आणावी. काही जण पूजा अर्चा दानधर्म यांच्याद्वारा पुण्य संपादन करून, तर काही जण गोरगरीब अंध अपंग यांची सेवा करून सुख समाधान मानतात. स्वर्गप्राप्तीत सर्व सुख आहे असं मानून स्वर्गप्राप्तीचे मार्ग शोधत राहतात. विवेकानं विचार करावा. स्वर्ग हा काही कुठं आकाशात परलोकात आहे हे खरं नाही. आपलं समग्र जीवनच चैतन्यमय आहे, सुखमय आनंदमय आहे. याचा अनुभव म्हणजेच स्वर्गप्राप्ती होय.
याची जन्मे येणेची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे. असं मार्गदर्शन समर्थ करतात. संसार प्रपंचाचा दास, देहाचा दास न होता जो सद्गुरूंचा दास सेवक होतो, तो स्वरूपाकार होऊन शाश्वत सुख स्वर्गाचा अधिकारी होतो. सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद चरणी सुखानंद स्वर्ग आहे हे ओळखून मी त्यांचं स्मरण करीत असतो. त्यांच्या चरणी रमतो असं मामा सांगतात. हे होतं 59व्या अभंगाचं विवरण. उद्याच्या भागात 60व्या अभंगाचं विवरण आपण ऐकूया. पावे भक्ता देवश्री, वरिज्ञात्यासी मोक्षश्री. श्री स्वामी स्वरूपानंद, कृपांकित अमलानंद. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.